चला आता आज मित्रांनो आपण काय पाहणार आहे, वन्यजीव अभयारण्य. क्लिअर. वाईल्ड लाईफ सँच्युरी जे असं त्याला म्हणतात. क्लिअर. आता वन्यजीव अभयारण्य जर तुम्ही पाहिले, याच्या आधी आपण टायगर रिझर्व पाहिले, त्यानंतर नॅशनल पार्क पाहिले. आज आपण जे डेफिनेटली समजून घेतोय वन्यजीव अभयारण्य, वाईल्ड लाईफ सँच्युरी. आता काय झालं, याचं डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्ही पाहाल म्हणजे अभयारण्य. क्लिअर आहे का? तर मला तुम्ही सांगा, तुम्हाला काय माहिती आहे अभयारण्याबद्दल? तर मला काय माहिती ते मी सांगणार आहे. ठीक आहे, पटापट पटापट बॉस बोलायचं. अभयारण्य म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती आहे? आपण आधीच सांगितलंय, तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही आधी सांगायचं मला पटापट पटापट. काय होतं अभयारण्य म्हणजे? ते टायपिंग केल्यापेक्षा धडाधड जे स्पीकर ऑन करायचं सांगून द्यायचं. चला सांगा बरं पटापट. अभयारण्य म्हणजे म्हणजे काय होते? पटापट बोलायचं. जीएसच्या लेक्चरला इतक्या जास्त ऍडमिशन आहे, ते लोक फालतू त्या रेकॉर्डिंगच्या मागे जाते, रेकॉर्डिंग ऐकत बसते. फी लाईव्हची भरली, रेकॉर्डिंगचे लेक्चर ऐकत बसते, काही कळत नाही. बर, चला सांगा ना. ओ पटापट पटापट सांगा. वाईल्ड ॲनिमल्स असतात त्यांच्या नॅचरल हॅबिटेट मध्ये. बर, अजून? ओ चॅटच्या माध्यमातून एक दोन ऑप्शन आपल्याकडे आले. फार कमी लोक आहेत, 10 लोक आहेत. लय बेकार परिस्थिती आहे जीएसची. बर, अजून? चला पटापट बोलता का. काय काय असते वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्ये? हो सांगा ना पटापट, काय असते तर. अजून कोणी सांगणार आहे का? बर जाऊ द्या. वाईल्ड लाईफ सँच्युरी हा मलाच टॉपिक जो आहे जास्त वेळ जो आहे न्यायचा नाहीये. क्लिअर आहे. कारण की यातला इंटरनल पार्ट एक वेगळा टॉपिक आहे जो आज मी डिटेल मध्ये सांगणार आहे. क्लिअर आहे बा. त्याच्यामुळे जे काय महत्वाचं लक्षात ठेवायचं की वन्यजीव अभयारण्य खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या काय होते. टोटल जर तुम्ही पाहाल, मी परत सांगतो, वन्यजीव कायदा. क्लिअर आहे बा. जो आपला 1972चा वन्यजीव अभयारण्य कायदा होता, याच्या अंतर्गत क्लिअर या अभयारण्याचं सेटअप करण्यात आलाय. ठीक आहे, साधं सरळ सोपं बेसिक मध्ये सांगतो काय येतं. ठीक आहे, लक्षात घ्या. पहा काय होत असते की, एक मिनिट. हा, थोडस लक्षात घ्या काय म्हणाल इथे की साधं सरळ सोपं. एकच मिनिट एक मिनिट इथे. बर, ठीक आहे, हरकत नाही. लक्षात घेऊ आपण थोडस काय होतं की वन्यजीव अभयारण्यामध्ये काय होते, अभय दिला जातो. साधं सर्व सोपं लक्षात घ्यायचं काय. आता परत प्रश्न, अभय कोणाला दिला जाईल हाही मोठा विषय आहे. ठीक आहे, जे वेगवेगळे त्या अधिवासामध्ये म्हणजे वेगवेगळे जे प्राणी वगैरे आहे त्यांचं अधिवास आहे, म्हणजे त्यांच्या हक्काचं घर असतं, इथं त्यांना काय दिलं जातं, एखादं स्पेसिस असेल म्हणजेच एखादं वन्यजीव असेल, तो काय असतो तिथं मरणाचं नाव असत असेल किंवा त्याचं प्रमाण जे आहे तिचं काय तो कमी सापडत असेल. उदाहरणार्थ तुम्हाला माहित असेल, आपण उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रातलं हे घेऊ, उदाहरण घेऊ. महाराष्ट्रात भीमाशंकर नावाचं अभयारण्य आहे, माहिती आहे का तुम्हाला? पुण्यामध्ये भीमाशंकर नावाचं अभयारण्य आहे. या भीमाशंकर मध्ये मित्रांनो काय सापडतं, तुमचं हे काय म्हणतात, महाराष्ट्रातला राज्य प्राणी, बरोबर आहे, त्याचं नाव आहे शेकरू. क्लिअर आहे का बा. आता शेकरू जो आहे हा महाराष्ट्रातला राज्य प्राणी आहे. मग हा भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये सापडतो. क्लिअर. आता झालं असं बॉस की याच्यात हा जो शेकरू नावाचा जो प्राणी आहे, क्लिअर आहे का बा, हा त्याच्या वैशिष्ट्यांसाठी जो हा फेमस आहे. क्लिअर. आता दुसरा याच्यातला फॅक्टर असं झाला की हा जो शेकरू आहे, क्लिअर आहे का बा, हा भीमाशंकर मध्ये सापडतो, पण तो काय त्याचं अस्तित्व कमी कमी होत होतं, म्हणजे यांची संख्या जी आहे ही काय होती, कमी कमी होत होती. मग गव्हर्नमेंटनी काय केलं, त्यांच्या नॅचरल हॅबिटेट मध्ये जो आहे भीमाशंकर जे आहे हे अभयारण्य केलं. म्हणजे आता तिथं काय माणसांपासून थोडस जे आहे म्हणजे मनुष्य प्राणी जो संघर्ष आहे हा थोडा बहुत तिथं कमी होईल. क्लिअर आहे. आणि एक गोष्ट आपल्याला परत लक्षात घ्यायची, अभयारण्याचं जे डिक्लेरेशन आहे म्हणजे अभयारण्य कोण एस्टॅब्लिश करतं, तर लक्षात असू द्या, कुठेतरी लिहून टाका, स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये जे आहे तुमचे अभयारण्य म्हणजे वाईल्ड लाईफ सँच्युरी येत आहे. याच्यात केंद्राचा कुठलाही रोल नाही. पटापट पटापट काही गोष्टी लिहित चला. क्लिअर आहे का बा. तर मी तुम्हाला असं म्हटलं की केंद्राचा रोल जो आहे याच्यात नाही, तुमचा स्टेट गव्हर्नमेंटचा जो याच्यात रोल आहे. क्लिअर आहे का बा. स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, टोटल एस्टॅब्लिशमेंट जे याचं डिक्लेअर करतं. झालंय. नेक्स्ट पटकन लिहून टाका, टोटल 543 वन्यजीव अभयारण्य भारतात आहे.
टोटल 543 वन्यजीव अभयारण्य जे आहे ही तुमच्या माहितीसाठी भारतात आहे. झालाय. टोटल एरिया जर तुम्ही पाहाल तर 1,18,918 म्हणजे 1,18,918 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटरचा भाग जो आहे, स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटरचा एरिया अभयारण्यांनी व्यापलेला आहे, ज्याचं पर्सेंटेज मित्रांनो भारताच्या खालील अनेक्स भारताच्या एकूण क्षेत्रफळाशी तुलना करता 3.62% आहे. 3.62%. झालंय का सांगाल? तर मला असं वाटतं ही बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला सांगितली क्लिअर आहे, जे पेपरला मेजॉरिटी येऊ शकते. त्याच्यानंतर आता जर तुम्ही थोडस लक्षात घ्याल की बा हे जे अभयारण्य वगैरे तुमच्या समोर दिसून एक लहानशी लिस्ट ठेवलेली आहे, क्लिअर आहे का बा? जे महत्वाचे आहे तेवढे मी सांगतो, ठीक आहे. जोड्या लावासाठी पेपरला प्रश्न येऊ शकतो, याच्या पलीकडे पेपरला प्रश्न येणार नाही, ठीक आहे. तर लक्षात घ्या, मी काही जे आहे वाचतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक कामलांग, क्लिअर आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी अरुणाचल प्रदेशमध्ये आहे म्हणतात. आता कामलांग वाईल्ड लाईफ सँच्युरी जर तुम्ही पाहाल, क्लिअर आहे, तर स्टार मार्क करतो यासाठी कारण की याच्या आधी जो आहे हा काय व्याघ्र प्रकल्पामध्ये आला होता, क्लिअर आहे. कामलांग हा 50वा व्याघ्र प्रकल्प आहे, पण हा याच्या आधी काय एक अभयारण्याचा देखील भाग आहे. आणि मी तर तुम्हाला हेही सांगितलंय बॉस काय की एका व्याघ्र प्रकल्पामध्ये एकापेक्षा जास्त अभयारण्य येऊ शकतात आणि एकापेक्षा जास्त काय रे राष्ट्रीय पार्क जे आहे नॅशनल पार्क याचा देखील एरिया येऊ शकतो, क्लिअर आहे. त्याच्यानंतर कामलांग महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे लिस्ट जी आहे ही 543 ची काही नाही आहे, ठीक आहे. जे महत्वाचे आहे तेवढं दिलंय. गौतम बुद्ध वाईल्ड लाईफ सँच्युरी बिहार मध्ये आहे, पेपरला आलेला आहे. त्याच्यानंतर आपले हेडफोन म्यूट ठेवा रे बा, कोणाचा चालू आहे हेडफोन जो आहे म्यूट ठेवा, ठीक आहे. चला. त्याच्यानंतर अंचन कमर वाईल्ड लाईफ सँच्युरी छत्तीसगड मध्ये आहे. त्याच्यानंतर आहे उडंती वाईल्ड लाईफ सँच्युरी छत्तीसगड. याच्यानंतर आहे फक्त महत्वाचे तेवढे सांगतोय, फक्त लक्षात घ्या, मी याची लिस्ट जी आहे तुमच्या माहितीसाठी पेपरला आपल्या ग्रुपला टाकून देतो, ठीक आहे. भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरी गोवा. त्याच्यानंतर आहे कच्छ डेझर्ट वाईल्ड लाईफ सँच्युरी गुजरात. त्याच्यानंतर आहे स्टारमार्क नारायण सरोवर वाईल्ड लाईफ सँच्युरी गुजरात. त्याच्यानंतर आहे काराकोरम वाईल्ड लाईफ सँच्युरी जम्मू काश्मीर. देन कावेरी वाईल्ड लाईफ सँच्युरी कर्नाटक. दंडेली वाईल्ड लाईफ सँच्युरी कर्नाटक. शरावती वाईल्ड लाईफ सँच्युरी शरावती व्हॅली वाईल्ड लाईफ सँच्युरी कर्नाटक. त्याच्यानंतर आहे पराबिकुलम वाईल्ड लाईफ सँच्युरी केरला. त्याच्यानंतर आहे गांधी सागर वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्य प्रदेश. स्टारमार्क नॅशनल चंबल वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्य प्रदेश. चंबल नावाची नदी आहे, जर तुम्हाला म्हणजे माहित असेल तर आपण पाहिलेली आहे, काढलेली आहे, ठीक आहे. पचमडी वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्य प्रदेश. त्याच्यानंतर आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड सँच्युरी महाराष्ट्र. स्टारमार्क करून टाका. महाराष्ट्रातलं तुम्ही तुम्हाला स्वतंत्र शिकवणार आहे, ठीक आहे, काही काळजी करू नका. माळघाटची मेघालय मेळघाट, त्यानंतर कोयना, त्याच्यानंतर राधानगरीचं तसं पेपरला विचारते, ठीक आहे. कोल्हापूरमध्ये आहे मला वाटते. आणि महत्वाचं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जे आहे त्याचं एस्टॅब्लिश केलेलं आहे, खूप महत्वाचं, पेपरला 100% येते. कळसुबाई, जायकवाडी, पैनगंगा, चांदोली हे सगळे महाराष्ट्रातले होते. चिल्का बर्ड वाईल्ड लाईफ सँच्युरी ओडिशा, हे थोडस लक्षात घ्या, ठीक आहे, का पेपरला येऊ शकतं. चिल्का तुमच्या माहितीसाठी माहिती आहे का भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. लेक 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 जो आहे तुमचा भाग होईल डेफिनेटली. भारतातले जे महत्वाचे लेक आहे याचं एक स्वतंत्र 1 तासाचं जे आहे काय शेड्यूल आपण त्याला देतोय. त्याच्यानंतर आहे इकडे आहे सतकोशी जॉर्ज वाईल्ड लाईफ ओडिशा. त्याच्यानंतर माउंट अबू वाईल्ड लाईफ सँच्युरी राजस्थान. त्याच्यानंतर चंबल वाईल्ड लाईफ सँच्युरी राजस्थान. त्याच्यानंतर आहे कुंभलगड वाईल्ड लाईफ सँच्युरी राजस्थान. त्याच्यानंतर जे महत्वाचे आहेत तेवढे फक्त ठेवतोय समोर, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हस्तिनापूर वाईल्ड लाईफ सँच्युरी उत्तर प्रदेश.
नैनादेवी वाईल्ड लाईफ सँच्युरी उत्तराखंड, गोविंद हे लिहून थोडस स्टार मार्क करून टाका, गोविंद पशुविहार वाईल्ड लाईफ सँच्युरी उत्तराखंड. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बस एवढे जे आहे महत्वाचे होते. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. याच्या पलीकडे साधारणतः जे विचारलं जात नाही. आणि जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तेवढी तुम्हाला मी पाठवलेली आहे. ठीक आहे. तर या चॅप्टरशी जे आहे याच्या पलीकडे साधारणतः विचारला जाणार नाही. हे चॅप्टर जे इथं क्लोज करतो. क्लिअर आहे का बा? एक मिनिट. यू स्केरिंग शिन हॅज स्टॉप ॲज द शेअर विंडो इज क्लोज. ओके. आता पहा काय होत आहे, सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं ते हे की आज आपण जो भाग पाहणार आहे, ठीक आहे, एक महत्वाचा भाग जो आज आपण पाहणार आहे त्याचं नाव आहे वन्यजीव संरक्षण. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. पटापट जे आहे ते हेडिंग द्या, कुठेतरी टाकून द्या. ऍक्च्युली शेड्यूल मध्ये जे आहे हे मी नेक्स्ट शेड्यूल मध्ये जे टाकणार होतो. ठीक आहे. पण आपल्याकडे आज वेळ आहे. ठीक आहे. तरी आजचं जे शेड्यूल आहे क्लिअर आहे नॅशनल हायवेचं, तर हे सायंकाळी जो आहे म्हणजे आज मॉर्निंगला नॅशनल हायवे 1 आणि नॅशनल हायवे नंबर 2 आजचं मॉर्निंगचं होतं शेड्यूल. पण ते फक्त इव्हिनिंगला जे आपण करतोय. क्लिअर आहे का बा? तर दोन्ही शेड्यूल शक्य होईल तो, मी परत सांगतो, दोन्ही शेड्यूल शक्य होईल तो इव्हिनिंगला जे आपण पाहणार आहे. क्लिअर आहे का बा? आज मला असं वाटतं एक जो भाग आहे जो आपल्या शेड्यूल मध्ये नव्हता पण आपण घेतोय, त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे जीवावरण संस्था परिक्षेत्र. पटापट लिहायचं. जीवावरण संस्था परिक्षेत्र, इंग्लिश मध्ये बायोस्फिअर रिझर्व असं याला म्हणतात. एक नवीन कन्सेप्ट आहे. क्लिअर आहे का बा? पेपरला येतं 100%. बायोस्फिअर रिझर्व. क्लिअर आहे. मला असं वाटतं स्लाइड दिसतंय का सांगा पटाकन. ओके. बायोस्फिअर रिझर्वची स्लाइड जी आहे तुम्हाला दिसते म्हणतात बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया. क्लिअर आहे का बा? आता काय होतं थोडस बेसिक कन्सेप्ट याच्यातली समजून घ्या काय आहे. ठीक आहे. मी परत सांगतो यातली बेसिक कन्सेप्ट जी आपल्याला समजून घ्यायचं आहे काय येतं. तुमच्या माहितीसाठी एक प्रोग्राम्स होता. ठीक आहे. त्या प्रोग्रामचं नाव आहे MAB. क्लिअर आहे का बा? मी परत सांगतो. एक प्रोग्राम होता युनेस्कोचा. कुणाचा रे? युनेस्कोचा. ठीक आहे. हे युनेस्को नावाची संस्था आहे. ही युएनओ बरोबर आहे. UNO. ठीक आहे. युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन आहे. जगाचं जे काय जे महत्वाचे सदस्य राष्ट्र असतात. ठीक आहे. जगाच्या लेवलला एक त्याला काय म्हणतील वर्ल्ड वाईड प्लॅटफॉर्म. क्लिअर आहे. जिथे तुमचे वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात जगाचे. जसं पण आपल्यामध्ये काही भांडणं झाले. हो, लॉजिक लक्षात घ्या. आपल्यामध्ये म्हणजे आपल्या लहान बहीण भाऊ मध्ये जे आहे 2 भांडणं झाले. त्या भांडणाचा आवाज जाऊन पुढे जातो. हा तर एक तर जो आहे हा होम मिनिस्टर पर्यंत जातो, म्हणजे तुमच्या आईपर्यंत पोहोचतो. होम मिनिस्टर कडनं सॉल्व्ह नाही झाला तर हा डायरेक्ट प्राईम मिनिस्टर कडे जातो. क्लिअर आहे का? आता हे तसंच आहे मित्रांनो. कसं माहितीये का? भारताचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहे. जसे आपण दोघं भांडतो. आपण दोघं म्हणजे आपण नाही भांडत, गुरु शिष्य कधी भांडत नसते. ठीक आहे. पण आपण लहान भाऊ वगैरे जसे भांडतो तसे वेगवेगळे राष्ट्र भांडत असतात. उदाहरणार्थ भारत पाकिस्तान भांडते, भारत चायना भांडतो. क्लिअर आहे. मग हे जे भांडण आहे हे डायरेक्ट जे हे काय कुठं जात असते यांचा वाद हा युनो मध्ये जात असतो मित्रांनो. ठीक आहे. तर युनोच्या वेगवेगळ्या संस्था आहे. क्लिअर आहे का? तसंच युनोची एक युनेस्को नावाची संस्था आहे जी काय करते युनायटेड नेशन्स ऑफ मला असं वाटतं सोशल, त्याच्यानंतर एज्युकेशनल आणि कल्चरल ज्या ऍक्टिव्हिटी युनो जो चालवतं ही युनेस्को नावाची संस्था जी आहे क्लिअर करते. या युनेस्कोने एक प्रोग्राम केला त्याचं नाव होतं मॅप. क्लिअर आहे का बा? मॅन अँड जे की बायोस्फिअर त्यांचा कार्यक्रम आहे. क्लिअर आहे का बा? मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व असा एक कार्यक्रम होता. हा कार्यक्रमाचं सेटअप त्यांनी केलं. कशासाठी केलं हे थोडंसं लक्षात घ्या मित्रांनो. हे सेटअप यासाठी केलं कारण की वन्यजीव आणि मानव संघर्ष होत आहे. मी काय म्हणतो आहे वन्यजीव आणि माणूस जो आहे यांच्यामध्ये संघर्ष होत आहे. तुम्ही जर कसं आता पाहणं मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं काय होतं बरेच वेळा काही काही ठिकाणी काही एरियामध्ये काय होतो वाद चालला जातो. ठीक आहे. मग तो तिथला काय करतो पाहुणचार वगैरे घेत असतो. म्हणजे कसं आपल्या इकडे आला वाघ बरोबर आहे आपल्या घरात तर मग तो पाहुणा असतो बरोबर आहे. मग त्याचं जे काय पाहुणचार वगैरे आपल्याला करावा लागतो बरोबर आहे. मग पाहुणचार करत असताना तुम्हाला माहिती आहे तो काय करतो कधी कधी शेतातली शेळी जी आहे ही घेऊन जातो बरोबर आहे. कधी कधी एखादी म्हशी वगैरे असेल काय ती फस्त करतो चालला तो पळून जातो. कधी कधी तो काय करतो माणसालाही काय करतो शूट करतो बरोबर आहे. म्हणजे आमच्या हल्ली आता आमच्याच एरिया जर तुम्ही पाल एक 5-6 दिवस आधी त्यांनी काय केलं शेतातला जो माणूस होता त्याला संपून टाकून तो घेऊन गेला. क्लिअर आहे. आता होतं काय माहितीये का माणूस बरोबर आहे का पहा आणि वन्यजीव यांच्यामध्ये संघर्ष होता मित्रांनो. काही लोकांचे व्हिडिओ जे आहे हे ऑफ आहे त्यांना व्हिडिओ चालू ठेवत चालत थोडं. ठीक आहे. काही लोक थोडस काय म्हणाला अमावस्या पौर्णिमा येत असतात त्यांचे जे हे मनापासून हार्दिक स्वागत करतो येत चालत जा थोडस रेग्युलर.
म्हणजे मला वाईट याचं वाटते, तुम्ही लाईव्हची फी जी आहे ही भरलेली आहे, मग तुम्ही बा तुमचा हक्क लाईव्हच्या बॅचवर असताना तुम्ही रेकॉर्डचे लेक्चर कोण ऐकता बा, ठीक आहे. हा मला असं बरं नाही वाटत असते. असो, विषय आपला लक्षात घ्यायचा आहे तो हा की सगळ्यात महत्वाचं हा जो माणूस वन्यजीव संघर्ष मित्रांनो झाला ना, याच्यात काय झालं ना माहितीये, गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं युनेस्कोच्या की आपण काय केलं पाहिजे, जे काही प्राचीन म्हणतोय, हो बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या, जे महत्वाचे प्राचीन ज्या जे काही जीवावरणाच्या कन्सेप्ट आहे, ठीक आहे. साधं साधं सरळ सोपं पहा, तुम्हाला काही माहिती असेल, बॉटनिकल गार्डन नावाची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का? हो की नाही जे आहे आपल्याला सांगायचं. मी असं म्हणतोय, बॉटनिकल गार्डन नावाची कन्सेप्ट जी आहे तुम्हाला माहिती आहे का? हो की नाही माना डोलवला तरी चालते, ठीक आहे. बॉटनिकल गार्डन जर तुम्ही पाहिलं तर कलकत्ता, मला कलकत्ता नाही, इकडे कुठे साऊथ मध्ये मला वाटते चेन्नई का बंगळूर मध्ये कुठेतरी आहे. आणि इथे तुमच्या माहितीसाठी जवळपास 100 एक वर्ष वडाचं जुनं झाड आहे. या बॉटनिकल गार्डन मध्ये असं म्हणतात की एक 100 वर्ष जुनं वडाचं जे एक झाड आहे त्याला वेल प्रिझर्व करून त्यांनी ठेवलेलं आहे, ठीक आहे. आता काय होते की वेगवेगळे जे काही जैवविविधता आहे, ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, ठीक आहे, यांचं त्यांच्या नॅचरल हॅबिटेट मध्ये काय करायचं माहितीये का, रिस्टोरेशन करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर याच्यासाठी आयला तुम्ही 3-4 कन्सेप्ट नवीन नवीन सांगितले बा, म्हणजे कसं हॉटस्पॉट आहे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, याच्या आधी आपण ऐकलं बरोबर आहे. नॅशनल पार्क हा त्याचाच एक काय सोल्युशन केलेला पार्ट आहे. अभयारण्य जर तुम्ही पाहिलं तर उद्दिष्ट अंतिम तेच आहे, क्लिअर आहे का बा. त्याच्यानंतर काही ठिकाणी व्याघ्र प्रकल्प यांचे अंतिम उद्दिष्ट तेच आहे. मग आता तुम्हाला सर बायोस्फिअर रिझर्व का बा, क्लिअर आहे का? तर साधं सरळ सोपं आहे, साधं लक्षात घ्या, हे जे जैव विविधता आहे, ठीक आहे, काही ठिकाणी एकदम पश्चिम घाटासारखी जैवविविधता नाहीये, पण काही काही ठिकाणं अशी आहे जे लहान स्पॉट म्हणता येईल आपल्याला. यांनी काय केले, जे मोठे स्पॉट होते त्यांनी हॉटस्पॉट अशी कन्सेप्ट दिली बायोडायव्हर्सिटीची, आणि ते युनेस्कोचं जे आहे राबवून आले. पण काही महत्वाचा असा एरिया होता जे 5-10 किलोमीटरचा एरिया होता, पण तो लेखाचा खूप महत्वाचा होता, क्लिअर आहे का बा. अशा ठिकाणी मित्रांनो यांनी काय केलं, बायोस्फिअर रिझर्व जे आहे डिक्लेअर केले, क्लिअर आहे का बा. साधं सरळ सोपं काय, 1971 मध्ये युनेस्कोनं जे आहे काय काही महत्वाचे निकष याच्यासाठी ठेवले, आणि ते काय बायोस्फिअर रिझर्व तुमच्या माहितीसाठी काय डिक्लेअर केले, क्लिअर आहे का बा. आता साधं सरळ सोपं यांचं अंतिम उद्दिष्ट होतं की या प्रजातीचं संवर्धन भविष्यातील सजीवाच्या अनुकूलन आणि अस्तित्वासाठी आवश्यक असून बायोस्फिअर रिझर्व मध्ये त्यांचे संवर्धन, कन्झर्वेशन, विकास म्हणजे डेव्हलपमेंट, संशोधन म्हणजे रिसर्च जे आहे काय करणे, क्लिअर आहे का बा. एवढा बेसिक उद्दिष्ट जो आहे यांचा होता. आता बेसिक उद्दिष्ट झाल्यानंतर यांनी काय केलं, हे पाहिजे बायोस्फिअर रिझर्व आहे, क्लिअर आहे का बा. बायोस्फिअर रिझर्व मध्ये तुम्हाला जो मॅप, जो नकाशा काढायचा आहे, ठीक आहे, हा नकाशा काढत असताना जो आहे हा गोल काढायचा आहे, क्लिअर आहे का बा. गोल, या गोल मध्ये जे आहे काय ब्लॅक यांनी जे आहे तुम्ही बायोस्फिअर रिझर्वचा बी करायचा आहे, क्लिअर आहे. हा आपला झाला साईन, ठीक आहे. आता बायोस्फिअर रिझर्व जर तुम्ही पाहाल तर टोटल 18 बायोस्फिअर रिझर्व आहे. काही ठिकाणी जे आहे टोटल जे आहे हे 13 होते जुन्या याच्यात, न्यूली ऍडेड जे एकूण जे आहे टोटल 5 नवीन ऍड केले 13 मध्ये, आता एकूण 18 झाले, क्लिअर आहे. ज्यात मित्रांनो जे आहे नंदादेवी, क्लिअर आहे. तुम्ही आता यातले काही जर पार्ट पाहाल तर याच्यातला नॅचरल पार्कशी रिलेटेड आहे, काही पार्ट मित्रांनो तुमचा टायगर प्रोजेक्टशी संदर्भात आहे, आणि काही पार्ट हा तुमच्या वाईल्ड लाईफ सँच्युरी जे आहे याच्यात आहे, ठीक आहे. पण हे जरी असलं तरी यांचं काय स्वतंत्र अस्तित्व आहे, क्लिअर आहे. मग नंदादेवी हा ऍक्च्युली शिखर आहे, क्लिअर आहे का बा. नोकरेक याच्या आधी पण आपला येऊन गेला, त्याच्यानंतर मानस बरोबर आहे, त्याच्यानंतर दिब्रू साईखोवा, त्यानंतर दिहांग दिबांग, त्यानंतर सुंदरबन, त्यानंतर गल्फ ऑफ मन्नार, देन निलगिरी, ग्रेट निकोबार, सिमलीपाल, क्लिअर आहे. खांचेनजोंगा याच्या आधी पण येऊन गेलं, त्याच्यानंतर पचमडी, क्लिअर आहे का बा. अगस्थ मलाई, त्याच्यानंतर आता नवीन जे ऍड केले ते काय अंचन कमर, अमरकंटक, त्याच्यानंतर कच्छ, कच्छ तुम्हाला माहिती आहे गुजरात मध्ये, त्यानंतर कोल्ड डेझर्ट बरोबर आहे. कोल्ड डेझर्ट म्हणजे तुमचं वरती येते बरोबर आहे, माउंटन्स जे आहे तिथे, ठीक आहे. कोल्ड डेझर्टची कन्सेप्ट मागे येऊन गेली आहे. त्याच्यानंतर जे आहे काय शेषाचलम, ठीक आहे, आणि पन्ना, क्लिअर आहे का बा. तर पन्ना हिरे, पन्ना हिरेची महत्वाची खान एमपी मधली हिरे पन्ना, क्लिअर आहे का बा. तर आपण बॉस हे जे बायोस्फिअर रिझर्व आहे हे एक एक कन्सेप्ट जे आहे आपण समजून घेणार आहे, क्लिअर आहे का बा. तिथलं काही महत्वाचं वैशिष्ट्य असेल तर महत्वाचे 18 जे आहे तुम्हाला काय डेफिनेटली हे स्पॉट जे तुम्हाला काढायचे मॅप मध्ये स्वतंत्र. मी परत सांगतो मिनरल्सचे मॅप माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीये, ठीक आहे. आणि बॉस उद्या तुमची एक्झाम आहे, क्लिअर आहे. मला सिलेबस काही लोकांनी विचारला की सेम का सिलेबस याच्यात काय काय येणार आहे,
तर मी तुम्हाला सांगतो मिनरल्स पर्यंत जेवढं चॅप्टर आहे, क्लिअर आहे का बा? हो, मिनरल्स म्हणजे भारतीय खनिजे नावाचं जेवढं चॅप्टर आहे, हे सगळं जे आहे तिथपर्यंत पेपरला येणार आहे. ठीक आहे, मी परत सांगतो, आज आठवण करून देतो. ठीक आहे, मी कंपल्सरी आहे म्हणतोय. काही लोकांनी परत ते कारण सांगितले मला. मी रेकॉर्डिंग आणि लाईव्हच्या तुमच्या माध्यमातून रेकॉर्डिंगच्या पुरांशी बोलतो. 1 मिनिट. सगळे विद्यार्थी जीएसच्या जेवढ्या बॅचला ज्यांचे ऍडमिशन आहे, जे रेकॉर्डेड मध्ये आहे आणि जे लाईव्ह मध्ये आहे, ठीक आहे, मी त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये कालच्या लेक्चरला तुम्हाला सूचना दिली. आज 12 तारीख आहे, उद्या 13 तारीख आहे. 13 तारखेचं शेड्यूल जे आहे मी तुम्हाला परत सांगून देतो. 13 तारखेला उद्या जो आपला एक वेबिनार आहे, क्लिअर आहे, ते तुमच्याचकडनं मागणी आली होती, क्लिअर, की करंट अफेअरचा नेमका अभ्यास कसा करायचा. तर तुम्हाला खोटं वाटेल, करंट अफेअर साठी एक प्रॉपर म्हणतोय, प्रॉपर गायडन्स जे पुढच्या 2 तासामध्ये उद्या 10 वाजता आपण शार्प सुरू करू. याच व्यासपीठावर जसं आपण आता भेटतोय तसंच भेटणार आहे. काही लोक आणखी राहणार आहे, जवळपास 100 लोक आहे. ठीक आहे, तर तुम्हा सगळ्यांना जे आहे कंपल्सरी जे त्याच्यात ऍडमिशन जे आहे उद्याच्या लेक्चरला यायचं आहे. जर उद्याचं लेक्चर मिस केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचा रेकॉर्ड फॉर्म मध्ये राहणार नाहीये. मी परत सांगतो, उद्याचा जो आहे लेक्चर याचा रेकॉर्ड फॉर्म मध्ये जे आहे तुम्हाला राहणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला लाईव्ह जे आहे यायचं आहे कंपल्सरी म्हणतो. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणाल सर मी रेकॉर्ड फॉर्म मध्ये उद्याचं आहे, संडे आहे तर माझा अभ्यास क्लिअर करत बसतो, असं चालणार नाही. तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहे 20 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करणार आहे. साधारणतः 2 तासाचं पूर्ण शेड्यूल राहणार आहे. ठीक आहे, आणि अप्रतिम राहणार आहे. त्याच्याबद्दल 100% जे आहे तुम्ही काळजी करू नका. तर हे एक शेड्यूल झालं उद्याचं 13 तारखेचं आपला करंट अफेअरचं, क्लिअर. दुसरं आपलं शेड्यूल आहे इव्हिनिंगला 4 वाजता. ठीक आहे, जे तुमची टेस्ट आहे, क्लिअर आहे. या टेस्टला आणि वेबिनारला कंपल्सरी म्हणतोय, मी परत सांगतोय, जे रेकॉर्डचे विद्यार्थी ऐकून आले, ठीक आहे, ते त्यांनी लक्षात घ्या. मी असं म्हणतोय की उद्या कंपल्सरी त्यांना टेस्ट जी आहे ही द्यायची आहे. क्लिअर आहे. मला ग्रुपला कळलं काही लोकांनी याच्या आधीच्या जे स्नेहल मॅडमची मला वाटते टेस्ट होती ते बऱ्याच लोकांनी दिली नाही आहे. तर तसा काही प्रकार आपल्याला पाहिजे नाही. ठीक आहे, जीएस ची जी आहे ही पहिली टेस्ट आहे तशी बॅच मधली, तर ती टेस्ट जी आहे तुम्हाला 100% द्यायची आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर परत जे आहे आपण रेग्युलर मध्ये जे आहे पटापट टेस्ट घेणारच आहे. ठीक आहे, लवकरच आपण ते पण सत्र लावणार आहे की दर रविवारी जेवढा पोर्शन येईल तेवढं तुमचं काय टेस्ट होईल. ठीक आहे, टेस्ट जी आहे ही 100% मराठीतून होईल. ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. मागे इंग्लिश मध्ये एक प्रॉब्लेम होता, आपण तो सॉल्व्ह केला आपल्या लेवलला. आता मराठीतनं टेस्ट राहणार आहे. ठीक आहे, 25 मार्काची टेस्ट, 25 प्रश्नाची फक्त टेस्ट आहे. ठीक आहे, 30 मिनिटाचा तुम्हाला अवधी देण्यात आलेला आहे. पण मी परत सांगतो, जे प्रश्न एमपीसीच्या लेवलला सेट होऊन आले, ठीक आहे, आता पहिली टेस्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं काय काठिण्य लेवल आपण कमी पण केलेली आहे, पण त्याची काही ठिकाणी म्हणतोय तुम्हाला खरंच विचार करायला प्रवृत्त होईल अशी टेस्ट आपण केलेली आहे. म्हणजे एमपीसीची जे एक्झाम्पल प्रश्न राहणार आहे तशाच स्वरूपाची टेस्ट जी आहे तुम्हाला द्यावं लागणार आहे. क्लिअर आहे का बा? ठीक आहे, तर मला असं या 2 सूचना ज्या प्रामुख्यानं, जर बॉस वेबिनार आणि तुम्ही टेस्टला जर आले नाही तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, काय की तुम्हाला फाईन जो आहे भरावं लागेल. क्लिअर आहे का बा? ठीक आहे, 100 रुपये डेफिनेटली जो आहे पर स्टुडंट जो तुमचा फाईन राहणार आहे तो तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे. तर मला असं वाटतं असं काही करू नका. ठीक आहे, आपण ते एक छानपैकी तुम्हाला गिफ्ट पण देतोय, जो पहिला येणार आहे ना, हो, तर त्याला इतिहासाचं छानपैकी एक पुस्तक जे आपण देणार आहे ई बुक स्वरूपात. ठीक आहे, डेफिनेटली दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सोमवारी आपल्या हातात जो रिझल्ट येतो समरीज, तर त्यातनं आपण जे ठरवणार आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं 2 ज्या सूचना आहे या प्रत्येकाने लक्षात घ्या. क्लिअर आहे. तिसरी सूचना जी आहे ही महत्वाची, जे रेकॉर्डचे विद्यार्थी मॅप पाठवत नाही त्यांच्या रेकॉर्डच्या बॅचला, क्लिअर आहे, तर मी परत आठवण करून देतो, जीएसचा कल्पतरू अकॅडमीचाच एक स्वतंत्र जीएसचा फक्त एक स्वतंत्र ग्रुप आपण तयार केलाय. त्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाले नसाल आपल्या रेकॉर्डचे विद्यार्थी, तर त्यांनी ते जॉईन करा. ठीक आहे, त्याच्यावर तुमचे काही शंका काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारा, नाहीतर निग्लेक्ट केल्या जाईल जे असं तुम्ही समजून घ्याल की आम्हाला निग्लेक्ट केला जाईल बा, तर असं काही केलं जात नाहीये. क्लिअर आहे. तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत मी पण उत्तर देणार नाही. ठीक आहे, तर त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या, आपण आपल्या जे आहे काय आपल्या जो लेक्चर आहे त्याच्याकडे वळू. ठीक आहे, मी 2 सूचना ज्या सगळ्यांना ज्या तुम्हाला दिल्या, डेफिनेटली लाईव्हच्या पुरांना आणि रेकॉर्डच्या. ठीक आहे, तर मला असं वाटतं आपण समोर जाऊया थोडं. ठीक आहे, बायोस्फिअर रिझर्व्ह मित्रांनो आपलं सुरू होतं. बायोस्फिअर रिझर्व्ह इन इंडिया, क्लिअर आहे का बा? ऑब्जेक्टिव्ह समजून घेऊ काय तर कन्झर्वेशन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द मॅन अँड एन्व्हायरमेंट. क्लिअर आहे का बा? आपल्याला काय करायचं आहे की जो मनुष्य आहे, बरोबर आहे, आणि पर्यावरण आहे मित्रांनो. क्लिअर आहे का बा?
यांचं नातं, रिलेशनशिप यांचं नातं आपल्याला काय करायचं आहे, ते काय करायचं आहे, कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑफ द रिलेशनशिप. म्हणजे काय, या दोघांना सोबत घेऊन आपल्याला बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये काय करायचं आहे, कन्झर्वेशन करायचं आहे. जे नॅचरल रिसोर्सेस आहे, जे वनसंपदा आहे, क्लिअर आहे, निसर्ग संपदा जी आहे, हिचं काय करायचं आहे, आपल्याला संवर्धन करायचं आहे, तिचा विकास करायचा आहे. पण कोणाला सोबत घेऊन, मनुष्य आणि एन्व्हायरमेंट या दोघांनाही सोबत घेऊन आपल्याला हे सगळं करायचं. ठीक आहे. फीचर्स बोथ नॅचरल आणि ह्युमन इन्फ्लुएन्स इकोसिस्टीम सस्टेनेबल ह्युमन सेटलमेंट. क्लिअर आहे का? हे फीचर्स त्याचे दिलेले काही. झोन जर तुम्ही पाहता, डेफिनेटली याच्या आधी पण आपण पाहिलं होतं. ठीक आहे. 3 झोन आहे. क्लिअर आहे, लक्षात घ्या. साधं जे आहे काय, कोअर झोन आहे म्हणतात. क्लिअर आहे का बा? तर कोअर झोन मध्ये जो आहे डेफिनेटली ह्युमनला जो आहे हा काय 100% तुम्हाला प्रतिबंध जो इथं करण्यात आला, म्हणजे तुम्हाला मानवी हस्तक्षेप जे आहे तुम्हाला काय करता येणार नाही. क्लिअर आहे. बफर झोन मध्ये क्लिअर आहे का बा, इथं काय काय चालतंय मागं पण तुम्हाला सांगितलं. एक मिनिट, थोडंसं कन्फ्युज होत असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. 3 टोटल जे आहे झोन आहे. क्लिअर आहे का बा? याच्यातला बफर झोन मध्ये आहे ह्युमन ऍक्टिव्हिटी टोटली बॅन राहणार आहे. आणि त्याच्यानंतर हा कोअर झोन झाला. बफर झोन मध्ये डेफिनेटली काय, एज्युकेशन आणि रिसर्च चालणार आहे सेकंड स्टेजला. क्लिअर आहे का बा? ट्रान्समिशन झोन जो आहे, क्लिअर आहे का बा, इथं मग तुमची मानवी वस्ती चालते, मानवी पर्यटन तुम्हाला जर करायचं असेल तर ते चालते. क्लिअर आहे. तर हा सगळा जो आहे हा एक महत्वाचा भाग झोन. क्लिअर आहे. थोडं समोर जो एक एक जो आहे आता भाग आपण जो आहे हा डिटेल मध्ये पाहणार आहे. क्लिअर आहे का? पहा काय झालंय. अंचन कमर अमरकंटक बायोस्फिअर रिझर्व जो आहे आता तो पाहू. Anchan Kamar Amarkantak Biosphere Reserve is a biosphere reserve in India that extends across the state of Madhya Pradesh and Chhattisgarh, covering a total area of मला असं वाटते 3 लाख एवढा नाहीये. ठीक आहे. अमरकंटकचा जो आहे इथं पॉज दिलेला आहे. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. तो आहे टोटल जर तुम्ही पाहाल 3835.51. क्लिअर आहे. 3835.51 काय स्क्वेअर किलोमीटर. क्लिअर आहे का बा? एवढा जो आहे हा एरिया जो आहे त्यांनी कव्हर केला, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. आता एक गोष्ट लक्षात घ्या काय होतं. ठीक आहे. तुम्हाला बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये 2 गोष्टी माहित अशा प्रकारे मित्रांनो, की स्टेट जी जे इथं बंधन नाही आहे. मी परत सांगतो काय, मनुष्याला लिमिटेशन्स आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. ठीक आहे. आपण जे आहे काही लोक बिहारमध्ये राहतात. बरोबर आहे. याच्या पॉलिटिकल बाउंड्रीज आहेत. ठीक आहे. पण निसर्गाला अशा पॉलिटिकल बाउंड्रीज नाही आणि बायोस्फिअर रिझर्व्ह त्यात 100% नाही. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. तर तुम्ही जरा थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे याचं म्हणणं काय, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा एक्सटेंड भाग जो आहे हा या अंचन कमर अमरकंटकच्या बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये येतो म्हणतात. ठीक आहे. लोकेशन जर तुम्ही पाहाल तर छत्तीसगड मध्ये जे आहे हे दिलंय, मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश भारतातलं एस्टॅब्लिशमेंट जे आहे 2012 ची म्हणतात. क्लिअर आहे का बा? कशाची? अमरकंटकची. त्याच्यानंतर नियरेस्ट सिटी बिलासपूर म्हणतात. एरिया जो आहे हा तुम्हाला काहीतरी दिलेला आहे. क्लिअर आहे. चला समोर जो नेक्स्ट जो आहे तुमच्या समोर दिलाय अगस्त मलाई बायोस्फिअर रिझर्व्ह. क्लिअर आहे का बा? लक्षात घ्या. अगस्त मलाई बायोस्फिअर रिझर्व्ह एस्टॅब्लिश इन 2001 and including 3500.36 square kilometer or kilometer per square, of which 1828 kilometer is in Kerala and 1672.36 kilometer square is in Tamil Nadu. म्हणजे काय म्हणताय, काही भाग मित्रांनो याच्यात केरलाचा दिलेला आहे आणि काही भाग जो आहे तमिळनाडूचा दिलाय. क्लिअर आहे. तर मॅप काढताना म्हणतोय काय करायचं, असंच काढायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा जो आहे तुमचा भारत आहे. क्लिअर आहे बा? आणि इकडनं जो आहे तुमचा हा काय इथून एवढा केरला आहे. क्लिअर आहे. आणि इकडनं जो तुमचा तामिळनाडू आहे. या दोघांच्या मधात जे आहे साईन जे आहे तुम्हाला टाकायचं आहे. कुठलं? जसं स्टार्टिंगला बी आपण जो सिम्बॉल दिला बायोस्फिअर रिझर्व्हचा, तर अगस्त मला 2 स्टेट मिळून जे आहे हे त्यांनी दिलेलं आहे म्हणतात. अगस्त मला बायोस्फिअर रिझर्व्ह बिकम अ पार्ट ऑफ द वर्ल्ड नेटवर्क बायोस्फिअर रिझर्व्ह इन 2016. त्याच्यानंतर एरिया जो हा तुम्हाला दिलाय, लोकेशन कोल्लम, त्याच्यानंतर थिरुअनंतपुरम आणि पठ्ठमामी थिट्टा. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे कन्याकुमारी, त्याच्यानंतर तिरुनेलवेली डिस्ट्रिक्ट. क्लिअर आहे का? पता हा सगळा जो हा लोकेशन जो हा काय 2 राज्य म्हणून याच्यात कव्हर करतो म्हणतात. 2001 मध्ये स्थापना आहे म्हणतात. तिरुअनंतपुरम आणि अंबासमुद्रम असे जे 2 महत्वाचे सिटी जे आहे जवळ आहे म्हणतात. ठीक आहे. तर अगस्त मलाई जे आहे हे खूप महत्वाचं जे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर अगस्त मलाई हा पा तुम्हाला दिसत असेल इथून जे हा केरलाचा काही महत्वाचा भाग जो आहे हा तुम्हाला दिसतोय आणि इथून जाय तमिळनाडूचा भाग. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. डेफिनेटली हा स्पॉट जर तुम्ही पाहाल दक्षिणेतला भारताच्या. क्लिअर आहे. तुम्हाला दिसत असेल
तर इथून जो आहे याचे कोअर झोन दिलेला आहे, क्लिअर आहे. हा हिरवा पट्टा जो याचा कोअर झोन आहे. हिरवा पट्टा जर तुम्ही इथून पाहाल मेजॉरिटी हिरवा पट्टा कोअर झोनचा आहे. थोडासा पिंक कलर जो आहे इथं तुम्हाला बफर झोन दिसतोय, क्लिअर आहे का बा. हा जो आहे हा तुम्हाला बफर झोन. म्हणजे तुम्हाला एक आयडिया लक्षात आली असेल की आपण जसं राऊंड म्हटलेलं आहे, बरोबर आहे, तसं राऊंड वगैरे असं काही नसतं. त्यांचा जो एरिया तो आहे. आणि ट्रान्झिशन झोन जो आहे तुम्हाला हा जो हा तुम्हाला इथून दिसतोय का बा, हा थोडासा आकाशी कलरचा जो पट्टा आहे मित्रांनो, हा याचा ट्रान्झिशन झोन आहे, क्लिअर आहे का बा. तर मला असं वाटते बेसिक कन्सेप्ट जी आहे ही काय, अगस्त मलाची तुम्हाला आली असेल. हत्ती वेगवेगळे जे आहे तुम्हाला इथं जे आहे मेजॉरिटी सापडतात, ठीक आहे. चला त्याच्यानंतर पहा दिहांग दिबांग, क्लिअर आहे. दिहांग दिबांग पहा. आता दिहांग दिबांग, दिबांग नावाची नदी पण आहे रे, आठवलंय का सांगा. कुठे? अरुणाचल प्रदेश मध्ये जर तुम्ही पाहाल तर दिबांग नावाची नदी आहे, ज्याला ब्रह्मपुत्रा जे आहे काय तिचं ओरिजिनल नाव आहे, क्लिअर आहे का बा. चला समोर जो थोडस पहा. दिहांग दिबांग और दिहांग दिबांग इज अ बायोस्फियर रिझर्व कॉन्स्टिट्यूट इन 1998. 1998 मध्ये जे याचं काय सेटअप केला म्हणतात, क्लिअर आहे का बा. काही पुस्तकामध्ये 88 दिलेला आहे, ठीक आहे. इट इज द इंडियन स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश. डेफिनेटली अरुणाचल प्रदेश मध्ये जे आहे म्हणतात. द रिझर्व स्प्रेड ओव्हर द डिस्ट्रिक्ट दिबांग व्हॅली, अप्पर सियांग अँड वेस्ट सियांग, क्लिअर आहे. म्हणजे डिस्ट्रिक्ट कुठले कुठले कव्हर केले म्हणते, दिबांग नावाची व्हॅली, अप्पर सियांग नावाचा एरिया, सियांग नावाची पण नदी आहे तुम्हाला आठवलं असेल तर, आणि वेस्ट सियांग, क्लिअर आहे. हे जिल्हे आहे म्हणतात. तर इथं हा भाग कव्हर केलाय. इट कव्हर्स हाय माउंटन्स ऑफ ईस्टर्न हिमालय अँड मिशमी हिल्स, क्लिअर आहे का बा. म्हणजे पूर्वोत्तर हिमालय जो आहे, क्लिअर आहे, पूर्वोत्तर हिमालयाचा यांनी भाग कव्हर केला म्हणते. आणि मिशमी, आता हे नवीन माहित पडलं असेल तुम्हाला, मिशमी नावाच्या टेकड्या आहे, क्लिअर आहे का बा. ल्युशाई, पतकोई आणि मिशमी अशा टेकड्या आहे. या टेकड्यांचा जो आहे हा काय टेकड्यांमध्ये जो आहे पसरलेला आहे म्हणतात दिहांग दिबांग रिझर्व, ठीक आहे. द रिझर्व इज रिच वाईल्ड लाईफ. तिथे काय मोठ्या प्रमाणात तुम्हाला वन्य प्राणी जे तुम्हाला सापडतात. रेअर मॅमल सच ॲज मिशमी टॅकिन, रेड गोरल, मस्क डिअर, ऍटलीस्ट 2 सब स्पेसिस, दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये मस्क डिअर सापडतो, रेड पांडा, एशियाटिक ब्लॅक बिअर, ऑकेजनल टायगर. त्याच्यानंतर आहे काय गोंगशान मॅजेस्टिक ऑकर. त्याच्यानंतर वाईल अमंग बर्ड्स देअर आर रेअर स्क्लॅटर्स, मोनल अँड बायल ट्रॅगोमपेन. 2 फ्लाइंग स्क्वेरल हॅव बीन डिस्कवर्ड फ्रॉम द विन्सिनिटी ऑफ द रिझर्व, क्लिअर आहे का बा. असे वेगवेगळे जे आहे तुम्हाला काय प्राणी संपदा जी आहे ही देखील तुम्हाला या दिहांग दिबांग बायोस्फियर रिझर्व जो आहे म्हणतात इथं सापडते, क्लिअर आहे का बा. साधारणतः दिहांग दिबांगचा एरिया जर तुम्ही लक्षात घेतला तर तो आहे 5111.5 स्क्वेअर किलोमीटर. एवढा एरिया जो आहे हा तुमचा जो हा कव्हर केला म्हणतात. इथं 98 दिलेला आहे, क्लिअर आहे. तिथे आपल्याला जे आहे काय करायचं, 88 करायचं आहे, क्लिअर आहे का बा. टायपिंग मिस्टेक होऊ शकते. तर हा जर तुम्ही पाहाल, क्लिअर आहे, हा जर तुम्ही पाहाल, हा जो आहे हा पांडा, क्लिअर आहे का तुम्हाला दिसतो. हा पूर्ण अरुणाचल प्रदेशचा तुम्हाला भाग दिसतोय. आणि हा जर तुम्ही समजून घ्याल, क्लिअर आहे का पहा, हे स्पॉट केलेला आहे. हा तुमचा जो आहे हा डेफिनेटली कुठला दिहांग दिबांग नावाचा एरिया, क्लिअर. चालतं मला असं वाटते जे आहे समोर जो आपण नेक्स्ट आहे बॉस डिब्रू सायखोवा बायोस्फियर रिझर्व, क्लिअर आहे का बा. पाहू समजून घेऊ. आसाम मध्ये आहे डिब्रू सायखोवा नॅशनल पार्क. is a national park in Assam in India. It is located in Dibrugarh and Tinsukia district and was designed a biosphere reserve in July 1997 with an area of 765 km/h, including, clear आहे का बा, ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दिब्रू सायखोवा नावाचा जो नॅशनल पार्क आहे, ठीक आहे, याचाच एरिया जो याच्यात जो आहे हा इन्क्लूड केला म्हणतात, क्लिअर आहे का बा. आणि जुलै 1907 मध्ये जो आहे यांनी काय केलेलं आहे याचं एस्टॅब्लिशमेंट आहे, क्लिअर आहे. याचा एरिया जर पाहिलं तर 765 किलोमीटर पर किलोमीटर स्क्वेअर, ठीक आहे. याचा एवढा एरिया म्हणतात, क्लिअर आहे का बा. तर साधारणतः दिब्रू सायखोवा जर तुम्ही पाहाल तर आसाम मध्ये आहे. आसामचा जो विस्तारित मॅप जो आहे तुमच्या समोर दिलेला आहे, क्लिअर आहे का बा. मी परत सांगतो, नॅशनल पार्कचा पण याच्यात पार्ट जो आहे इन्क्लुडिंग आहे, ठीक आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो टायगर प्रोजेक्ट नॅशनल पार्क पेक्षा जास्त पार्ट जो आहे हा मित्रांनो तुमच्या याच्यात कशात रे, या पूर्ण बायोस्फियर रिझर्व मध्ये जो हा कव्हर होतो, क्लिअर आहे का बा. मी परत सांगतो काय नॅशनल पार्कचा एरिया साधारणतः जर तुम्ही पाहाल आणि नॅशनल पार्क आणि सॅनिचुरी असो एखादा टायगर प्रोजेक्ट असो याच्यापेक्षा थोडा ब्रॉड एरिया
हा बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये येतो. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. तर मला असं वाटतं आपण जे समोर जाऊ. ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व्ह encompasses a large part, some 85% in the island of Great Nicobar. जे ग्रेट निकोबार आहे, अंदमान निकोबारचं जर तुम्ही पाहाल त्याचा 85% भाग जो आइसलँड आहे म्हणतात. द लार्जेस्ट द निकोबार आइसलँड इन द इंडियन युनियन टेरिटरी ऑफ द अंदमान अँड निकोबार, जे भारताचं केंद्रशासित प्रदेश आहे, इथं निकोबारची जी बेट आहे इथं आहे म्हणतात. द निकोबार lie in the Bay of Bengal, बंगालच्या उपसागरात आहे, ईस्टर्न इंडियन ओशन, 190 किलोमीटर ऑफ द नॉर्थ इंडोनेशिया आइसलँड, सुमात्रा इंडोनेशियाची जी आजूबाजूची बेट आहे 190 किलोमीटर तिथून दूर आहे म्हणतात. द रिझर्व्ह हॅज अ टोटल कोअर एरिया अप्रॉक्सिमेटली 885 किलोमीटर ओव्हर आणि एस्टॅब्लिश 89 जे आहे हे आहे म्हणतात. क्लिअर आहे का बा? तर आपण जो आहे कुठला पाहतोय, ग्रेट निकोबार पाहतोय. क्लिअर आहे. याचं डेफिनेटली एस्टॅब्लिशमेंट इयर जे 1989. क्लिअर आहे का बा? आणि साधारण जर तुम्ही पाहाल तर 885 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया एवढा जो आहे मी कव्हर केला म्हणतात. क्लिअर आहे का बा? तर हा झाला तुमचा निकोबारचा पार्ट. ठीक आहे. पूर्ण निकोबार जे बेट तुम्हाला दिसत असेल, या निकोबार बेट मध्ये हा जो हिरवा पट्टा दिसतोय का पहा तुमच्या डोळ्यासमोर. ठीक आहे. हा पूर्ण मित्रांनो तुमचा बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून जो हा काय केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे. क्लिअर आहे. तर हा झाला बायोस्फिअर रिझर्व्हचा. इथं वेगवेगळ्या पद्धतीनं काय तुम्हाला समुद्री संपदा, क्लिअर आहे का, तुम्हाला दिसत असेल मॅप मध्ये तुम्ही जर पाहत असाल तर. ठीक आहे. तर सूर्याचे हे जे प्रवाळ वेगवेगळे जे शेवाळाचे प्रकार आहे, ठीक आहे, तर हा भाग जो आहे इथं मोठ्या प्रमाणात तुम्हाला सापडून आला. क्लिअर. चला त्याच्यानंतर जे आहे स्टार मार्क कांचनजुंगा. क्लिअर आहे का बा? बऱ्याच वेळा जो आहे पेपरला विचारतात. ठीक आहे. लक्षात घ्या काय होते तर कांचनजुंगा बायोस्फिअर रिझर्व्ह विच इन्क्लूड कांचनजंगा नॅशनल पार्क इन सिक्कीम. क्लिअर आहे का बा? मी परत सांगतो, सिक्कीम मध्ये जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, कांचनजुंगा नावाचा एक नॅशनल पार्क आहे, कांचनजुंगा नावाचं एक शिखर आहे, इथं कांचनजुंगा नावाचं काय बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. ठीक आहे. हॅज एन एरिया 1784 किलोमीटर स्क्वेअर प्लस एन ऍडिशनल एरिया ऑफ 825.95 इन द बफर झोन. क्लिअर आहे. तो एक एरिया जो आहे हा तुम्हाला जो आहे साधारणतः दिला म्हणतात. साधारणतः टोटल एरिया जर तुम्ही पाहायचा, मी परत सांगतो, टोटल एरिया जर पाहाल 2619.92 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. 2619.92 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया जो आहे हा कांचनजंगा बायोस्फिअर रिझर्व्ह जो यांनी कव्हर केला. द रिझर्व्ह इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ईस्टर्न हिमालय region containing unique habitat and ecosystem, dense forest, a rich array of flora and fauna, and high mountain ranges including the massive Kanchenjunga or Kanchenjunga, the third peak of the world. Clear आहे. यामध्ये तुम्हाला जे काय काय पाहायला मिळतात म्हणतात पूर्ण बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये, तर हा पूर्ण पूर्वोत्तर हिमालयाचा जो हा एक भाग कव्हर करतो म्हणते, जिथं नॅचरल हॅबिटेट आहे, युनिक हॅबिटेट आहे, जिथे वेगवेगळे फ्लोरा फुना, वन्यजीव आणि वन्यसृष्टी यांचं जे इकोसिस्टम आहे हे तुम्हाला पाहायला मिळते. डेन्स फॉरेस्ट तुम्हाला पाहायला मिळते. क्लिअर आहे का बा? हाय माउंटन रेंज म्हणजे काय, जवळपास 6000 मीटर उंच वेगवेगळ्या ज्या की पर्वतरांग आहे या तुम्हाला पाहायला मिळते. आणि जगातला क्रमांक 3चा जो पीक आहे म्हणतात कांचनजंगा नावाचा, हा देखील तुम्हाला इथंच पाहायला मिळतो म्हणतात. ठीक आहे. हा जो आहे तुम्हाला दिसतोय का बा कांचनजंगा नॅशनल पार्क. क्लिअर आहे. हा जर तुम्ही पाहाल तर पूर्ण जो आहे हा काय एरिया आहे. क्लिअर आहे का बा? आणि डेफिनेटली हा जो एरिया जर तुम्ही पाहाल तर सिक्कीम नावाचं आपलं जे राज्य आहे तिथे आहे म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा कांचनजंगा पीक, बरोबर आहे का बा, हा जो शिखर तुम्हाला दिसत आहे ह्या मॅप मध्ये, हे पूर्ण कांचनजंगा नावाचं शिखर आहे. क्लिअर आहे का बा? ठीक आहे. तर मला असं वाटतं जे तुम्हाला दिसत असेल आपण थोडं समोर जाऊया. नेक्स्ट आहे बॉस मानस बायोस्फिअर रिझर्व्ह. पहा काय म्हणतो मानस मध्ये, Manas National Park or Manas Wildlife Sanctuary is a national park, UNESCO's natural world heritage site आहे म्हणते. क्लिअर आहे. याच्या आधी आपण पाहिलं प्रोजेक्ट टायगर रिझर्व अँड एलिफंट रिझर्व अँड बायोस्फिअर रिझर्व इन आसाम, इंडिया, लोकेटेड इन द हिमालय फूट हिल. ठीक आहे. महत्वाचं आपण जर पाहाल तर आसाम नावाचं जे की भारतातलं राज्य आहे इथे सगळंच आहे. क्लिअर आहे. या इथं बायोस्फिअर रिझर्व पण आहे, नॅशनल पार्क पण आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी पण आहे. क्लिअर आहे का बा? आणि तुमचा टायगर प्रोजेक्ट पण आहे. ठीक आहे. चारही वेगवेगळ्या कन्सेप्ट जे आहेत त्या तुम्हाला मानस बायोस्फिअर रिझर्व मध्ये सापडतात म्हणतात. ठीक आहे. आणि युनेस्कोचं नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट आहे म्हणजे काय, नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये याचा मानसचा नंबर लागतो म्हणतात. इट इज अ कॉन्टिन्युअस विथ द रॉयल मानस नॅशनल पार्क इन भूटान. क्लिअर आहे. हा भूटानचा एक विस्तारित भाग आहे म्हणतात.
The park known as for its rare and endangered endemic wildlife such as Assam roofed turtle. जे आसाम रूफ्ड टर्टाईल म्हणजे तुमचं काय कासव, क्लिअर आहे का बा, ठीक आहे, जो एंडेंजर्ड स्पेसिफिक मध्ये येतो, ठीक आहे. आता पहा याच्यात माहिती आहे का 2 ते 3 लिस्ट असतात, क्लिअर आहे. याला रेड डाटा बुक नावाची कन्सेप्ट आहे. मी परत तुम्हाला सांगतो, थोडंसं लक्षात घ्या. मी असं म्हणतो रेड डाटा बुक नावाची एक कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये जे ज्या ज्या प्राण्यांचं इन्क्लुडिंग होतं ते प्राणी जे आहे सर्वसाधारण काय होत असतात, एक तर लुप्त प्राय होत आहे किंवा काय ते लुप्त होण्याच्या कागारावर आहे, क्लिअर, आणि काही जे आहे लुप्त झालेले आहेत, बरोबर आहे. अशी एक लिस्ट असतं. त्याच्यानंतर काय सापडतं म्हणते हिस्पेड हेअर गोल्डन लंगूर, त्यानंतर पिग्मी होग, बरोबर आहे. मानस इज अ फेमस ऑफ पॉप्युलेशन ऑफ वाईल्ड वॉटर बफेलो, ठीक आहे, जे वाईल्ड वॉटर बफेलो आहे, ठीक आहे. बफेलो म्हणजे आपली म्हैस, क्लिअर आहे का बा, जंगली म्हैस जी आहे याच्यात पाण्यात राहणारी, तिच्यासाठी हा एरिया जो आहे हा प्रसिद्ध आहे म्हणतात, ठीक आहे. हा तुम्हाला दिसतोय का बा पूर्ण वन्यजीव, डेफिनेटली मानस आसाम मध्ये आहे म्हणतात, क्लिअर आहे. इथं आसामचं तुम्हाला दिलं दिसतंय. हा स्पॉट रेड स्पॉट जो हा मानसचा आहे, क्लिअर आहे. आणि हा एवढा एरिया जो आहे हा साधारणतः जो तुम्ही पालता आहे म्हणतात, क्लिअर आहे का बा. वेगवेगळ्या तिथं नद्या पण आहे, क्लिअर आहे. मानस नावाची जी आहे ही नदी जी आहे तुम्हाला इथे दिसते, क्लिअर आहे का बा. तर इथं जे आहे साधारणतः हा तुम्हाला असा भाग जो हा दिसतो, क्लिअर आहे. हत्ती वगैरे जे मेजॉरिटी जे तुम्हाला सापडतात, शिवाय एकशिंगी गेंडा, क्लिअर आहे का बा, हा मानस नॅशनल पार्क मधला जो आहे हा तुम्हाला सापडतो, ठीक आहे. बॉस समोर जो नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व, नंदादेवी नावाचं एक शिखर पण आहे, क्लिअर आहे का बा. समजून घेऊ काय तर नंदादेवी, क्लिअर आहे. पहा, नंदादेवी बायोस्फिअर इज लोकेटेड इन द नॉर्थर्न पार्ट ऑफ द वेस्ट हिमालय in the biogeographical classification zone second B. The biosphere is spread over the 3 districts of Uttarakhand, त्यानंतर चमोली, क्लिअर आहे का बा, गरवाल अँड बागेश्वर अँड पिथोडगड इन कुमाऊ रेंज, क्लिअर आहे का बा. तर वेगवेगळ्या 3 जिल्ह्यामध्ये जो आहे हा तुम्हाला नंदादेवी जो आहे हा सापडते म्हणते, ठीक आहे. त्याचा रिजनल एरिया जो तुम्हाला दिलेला आहे. द नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व फॉल्स अंडर द हिमालयन हायलँड, हिमालयामध्ये जो आहे डेफिनेटली येतो म्हणतात. कॉमन लार्जर मॅमल्स आर हिमालयन मस्कडियर तिथे सापडते, मेनलँड सिरो, हिमालयन थर, त्यानंतर गोरल आर नॉट फाउंड विदिन बट इट द विन्सिटी ऑफ द पार्क, त्यानंतर कार्निवोरस आर रिप्रेझेंटेड बाय स्नो, लेपर्ड, हिमालयन ब्लॅक बियर, परहॅप्स ऑल्सो ब्राउन बियर, लंगूर फाउंड विदिन द पार्क, क्लिअर आहे का बा. हे सगळे काही घटक जे आहेत तिथे मेजॉरिटी सापडतात म्हणतात. काही लोकांनी लेक्चर बोर होऊन आलं, ते चालले गेले, त्यांना आपली व्हिडिओ जे आहे देखील बंद करून ठेवले, क्लिअर आहे, आणि आपापले कामध्ये करून आले. असो, हरकत नाही. नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व जो हा तुम्हाला इथे दिसतोय तो स्वागत करतो म्हणतात. नंदादेवी जे की पीक आहे महत्वाचं, क्लिअर आहे का बा. हा सगळा नॅचरल रिजन जो आहे तुमच्या समोर दिसून आला, क्लिअर आहे का बा. तर हे नंदादेवी अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क जो इन्क्लुडिंग टोटल पार्क जो तुमच्या समोर ठेवलेला आहे. चला, समोर जो निलगिरी बायोस्फिअर रिझर्व, एखादा प्रश्न आला तर बॉस तुमचा सुटला नाही पाहिजे म्हणून जे काय सांगतोय. निलगिरी याच्या आधी पण आपण येऊन गेला, क्लिअर आहे. पश्चिम घाट आणि तुमचं पूर्व घाट यांचा जॉईंटली कार्यक्रम आहे. द निलगिरी बायोस्फिअर रिझर्व इज इंटरनॅशनल बायोस्फिअर रिझर्व इन द वेस्टर्न घाट अँड निलगिरी हिल्स रेंज द साऊथ इंडिया. दक्षिण भारतामध्ये जो की पश्चिम घाट आहे आणि निलगिरीच्या टेकड्या आहे, क्लिअर आहे. याचा विस्तारित भाग जर तुम्ही पाहता हा आहे. द निलगिरी सब क्लस्टर इज अ पार्ट ऑफ द वेस्टर्न घाट विच वॉज डिक्लेअर वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्को 2012 मध्ये युनेस्कोने जे वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये वेस्टर्न घाटला जे इन्क्लुडिंग केला म्हणतात, याचा विस्तारित भाग आहे म्हणतात. इट इन्क्लूड द अरलाम, मुदुमलाई, मुकुर्टी, नागरहोल, बंदीपूर, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क एज वेल एज द वायनाड अँड द सत्यमंगलम वाईल्ड लाईफ सँच्युरी, क्लिअर आहे. तर या निलगिरी बायोस्फिअर रिझर्व मध्ये काय काय पार्ट येतोय जो हा तुमच्या समोर इथं दिलाय, क्लिअर आहे का बा, ठीक आहे. फोना इन्क्लूड ओव्हर 100 स्पेसिस ऑफ मॅमल्स, ठीक आहे. इथं 100 पेक्षा जास्त वेगवेगळे मॅमल्स सस्तन प्राणी जे तुम्हाला सापडतात. 350 स्पेसिस ऑफ बर्ड, पक्ष्याचे 350 पेक्षा जास्त प्रजाती तुम्हाला इथं आढळतात. 80 स्पेसिस ऑफ रेप्टाइल्स, सरपटणारे जे प्राणी इथं 80 पेक्षा जास्त सापडतात. अबाउट 39 स्पेसिस ऑफ फिश, ज्या वेगवेगळ्या तुमच्या मत्स्य वर्गीय आहेत 39 पेक्षा जास्त आढळतात. 31 एम्फिबियन, क्लिअर आहे का बा. 316 स्पेसिस ऑफ बटरफ्लाईज, फुलपाखराच्या. इट इन्क्लुड्स बेंगाल टायगर, बेंगाल टायगर पण सापडतो. इंडियन लेपर्ड, गौर, इंडियन एलिफंट, मँगूज, मलबार जेंट स्क्वायर लँड
टेल्ड मॅक्यू, ग्रे लंगूड अँड निलगिरी थर. क्लिअर आहे का? आणि हे सगळे जे आहे काय वन्यजीव जे आहे देखील तुम्हाला इथं निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये आढळतात म्हणतात. ठीक आहे. हा भारताचा मॅप जो आहे तुमच्या समोर दिलाय. क्लिअर आहे. निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह. क्लिअर आहे का बा? हा जर तुम्ही पाहाल असा आहे, म्हणजे इथून जे आहे तुमच्या काय वेस्टर्न घाट सुरू होतं, इकडनं जो आहे काय ईस्टर्न घाट तुमचा असा सुरू होता. यांचा जॉईंटली कार्यक्रम जर तुम्ही पाहाल, हा निळा पट्टा इथे दिसतोय का पहा. क्लिअर होत नसेल तर मी परत थोडं इरेज करतो सगळं. हा निळा पट्टा दिसतोय का पहा. इथं तुमचा जो हा काय निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. आणि मग परत याचा कोअर झोन दिलेला आहे, त्याच्यानंतर मॅनिप्युलेशन झोन दिलेला आहे. क्लिअर आहे का पहा. आणि रिस्टोरेशन झोन दिलेला आहे. क्लिअर आहे. हा सगळा जो भाग तुम्ही जर पाहाल इथं साऊथ इंडियामध्ये. क्लिअर आहे का पहा. असा पूर्ण जो आहे हा तुमचा काय निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह. ठीक आहे. आणि वेगवेगळे कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं. हे सगळे जे प्राणी सृष्टी जे तुम्हाला इथं आढळतात म्हणतात. साधारणतः जर तुम्ही एरिया जर पाहाल कशाचा पूर्ण आपल्या या निलगिरीचा. क्लिअर आहे का पाहतो तो किती आहे 5520.40 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया, म्हणजे 5520.40 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया, चौरस किलोमीटरचा एरिया जो आहे हा काय आहे विस्तारित. याचं जर तुम्ही राज्य जर तुम्ही पाहाल तमिळनाडू, केरला आणि कर्नाटक. मी परत सांगतो तमिळनाडू, केरला आणि कर्नाटकचा विस्तारित भाग जो हा निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये येतो आहे. क्लिअर आहे का बा. तर असे जे आहे ठीक आहे महत्वाचे जे जे बायोस्फिअर रिझर्व्ह आहे हे तुमच्या समोर ठेवले. क्लिअर आहे का बा. तर इथपर्यंत जो आहे हा आपण भाग जो आहे हा समजून घेतला. क्लिअर आहे का बा. तर याच्यातलं डेफिनेटली जे महत्वाचे राहिले असेल त्याचे जे आहे ते डेफिनेटली इतके पेपरला की विचारत नाही. क्लिअर. तर हा जो भाग जो आज आपण डेफिनेटली पाहला. क्लिअर आहे का बा. सगळ्यात महत्वाचं मी परत आठवण करून देतो, जो वेबिनार आहे तुमचा याची लिंक जी आहे तुमच्या ग्रुपला जे येऊन जाईल. ठीक आहे. आपण शेअर जे ही आपल्या ग्रुप पुरताच जे ती असू द्या. ठीक आहे. कारण की ऑलरेडी 100 पेक्षा जास्त जे आहे लोक झालेले आहे. क्लिअर आहे. आपल्या ग्रुपला ती लिंक जी आहे सगळ्यात आधी म्हणजे रेकॉर्डच्या लाईव्हच्या बॅचच्या आधी लिंक येईल. सगळ्यांनी जे पटापट जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे आपल्या ऍडमिशन्स आपल्याकडे आलेले आहे. ठीक आहे. तर ती लिंक त्यांच्यापर्यंत सेंड होऊन जाईल. ठीक आहे. सगळ्यांनी जे उद्याचं लेक्चर करायचं हे नव्यानं सांगायला लावू नका. तुम्हाला खोटं वाटेल. त्यातले महत्वाचे काय पार्ट आपण पाहणार आहे. क्लिअर आहे का बात. याचा एक लहानसा डेमो जो आहे हा तुम्हाला डेमो म्हटल्यापेक्षा जी लिस्ट आहे काय काय उद्या पाहणार आहे तर ती जी आहे उद्या तुम्हाला देईल. सगळ्यांना जे रेकॉर्ड आणि लाईव्हचे जे विद्यार्थी मला सध्या इथं ऐकून आले या सगळ्यांना मी जे आहे काय शुभेच्छा देतो उद्याच्या पेपरसाठी. आणि 25 टोटल प्रश्न आहेत आणि डेफिनेटली मायनस मार्किंग सिस्टीम आहे 0.25. क्लिअर आहे का बा. तर मला असं वाटते 25 असेल तर 50 एकूण जे आहे त्याचे काय टोटल 50 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे. जे रेग्युलर विद्यार्थी आहे त्यांचे नाव मला बऱ्यापैकी पाठ आहे. ठीक आहे. जे लाईव्ह म्हणजे अमावस्या पौर्णिमा जे येतात त्यांची मी गॅरंटी घेत नाही. पण जे रेग्युलर पोरं आपले आहे. क्लिअर आहे का जवळपास 20 ऍव्हरेज 20 ते 16 विद्यार्थी रेग्युलर आहे यांची मी टोटल गॅरंटी घेतो की तुम्हाला म्हणजे आपलं टार्गेट असं आहे की 50 पैकी मी काय म्हणतोय 50 पैकी 50 उत्तर जे याच्यापैकी एकही खाली तुम्ही आला नाही पाहिजे. मी काय म्हणतोय तुमचं जे टार्गेट आहे हे 50 प्रश्न आहे 50 आन्सर आहे म्हणजे 25 प्रश्न आहे. तर 50 पेक्षा एकही खाली म्हणतोय मी तुमचा मार्क आला नाही पाहिजे. क्लिअर आहे का बा. आणि तो येणार नाही. जर तुम्ही लेक्चर जर व्यवस्थित जर ऐकलं असं म्हणतोय तर तुम्हाला जे आहे ते काय सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लेक्चर आज इथं थांबतो. ठीक आहे. सायंकाळी डेफिनेटली आपण जे पाहणार आहे नॅशनल हायवेज पाहणार आहे. क्लिअर आहे. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या पेपरला 2 ते 3 वेळ येऊन गेलेला आहे. क्लिअर आहे का बा. तर सायंकाळी सगळ्यांनी जे लेक्चर करा लाईव्हच्या बॅचवर. ठीक आहे. आज थांबतो. महत्वाचे 2 कन्सेप्ट उद्या तुमचा वेबिनार आहे तो करंट अफेअरचा. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते की तुमचं एक्झाम 4 वाजता. ठीक आहे. थांबतो. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. जर तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर बॉस तुम्ही विचारू शकता. मॅप फक्त की नाही यार व्यवस्थित काढत चालत जा. म्हणजे फार पेंडिंग नका ठेवू. आता पाहतो मिनरल्स इतके मॅप पेंडिंग मध्ये आहे तुमचे. पण रिक्वेस्ट करतो रे थोडासा अभ्यास जो आहे हा तुम्ही करा. क्लिअर आहे का बा. आपल्याला काही फार जास्त नाही कारण की बॉस 65% डोक्यात ठेवा. एमपीएससी ऍग्रिकल्चरचा पेपर द्यायचा आहे. पेपर 100% होणार आहे. कुठेही गाफील राहू नका की यार पेपर होणार नाही. मग पेपरचा आल्यानंतर मी काय अभ्यास करतो. पेपरचं नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही अभ्यास करायला जाय तुम्हाला बॉस वेळच नाही सापडत कारण की एका महिन्यामध्ये मग परीक्षा असते. क्लिअर आहे.
तर डोक्यात असंच ठेवा, ठीक आहे. कुठेही गाफील राहू नका किंवा एक्झाम होणार नाही वगैरे वगैरे. आता ठीक आहे, एक्झाम जे एक्सटेंड होत आहे, बरोबर आहे. तर कोरोना सध्या चिकारा कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये. म्हणजे 95,000 पर डे चालू आहे सध्या. 1 लाखावर कधी जाईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळं एक्सटेंड जरी परीक्षा होत आहे तर हरकत नाही. आपण आपल्या पद्धतीनं अभ्यास जो आपल्याला करायचा, ठीक आहे. म्हणजे असं सध्या चायना सोबत युद्धजन्य परिस्थिती आहे, पण चायना सोबत कधी होईल ते सांगता येत नाही ना. पण भारत सैन्य जे आहे तयार आहे, तुम्हाला तर माहित आहे. म्हणजे उद्याही जरी वाजलं, बरोबर आहे का, तर ते इंडियन गव्हर्नमेंट आणि इंडियन सैन्य जे आर्मी आहे पूर्ण तयार आहे म्हणतोय. असो, मी जे आहे थांबतो, काही लोक गायब झाले. असो, ओके, चला थांबतो. थँक्यू सो मच. सायंकाळी जे आहे शार्प आपल्या वेळेनुसार 6 वाजता आपण भेटणार आहे. थांबतो.